सर्वांना ग्रेटेस्ट मॉर्निंग. तर मी आली आहे शिरूर या भागामध्ये आणि एक जबरदस्त रिझल्ट घेऊन आले आहे. मागच्या दिवसांमध्ये मी सांगितलं होतं की मारुतीने मला फोन केलेला होता आणि त्याला काय काय झालं, कसं कसं झालं तो तुम्हाला सांगू इच्छित आहे. कारण मी आज आले आहे त्याचा खास रिझल्ट घेण्यासाठी. तर हा मुलगा आहे 26 वर्षाचा. तर त्याला काय त्रास होता आणि त्या त्रासात तो कसा बाहेर पडला तर आपण बघूया. तर मला तुम्ही सांगू इच्छिता. विषय असा होता की ना, ज्यावेळेस मला जे प्रॉब्लेम चालू होता खाज येत सांगायला नाही का, ती खाज का राहत नव्हती. पण ती खात कशामुळे आली ती? ती खाज म्हणजे ना ते आचरण नाही का, काहीतरी झालं असं नाही का, आचरण आलं नाही का, त्याच्यामुळे आपण गेलं म्हणजे ते दवाखाने खूप केले, दवाखाने नाही का, दवाखाने खूप केले पण दवाखाने काय ते रिझल्ट काही भेटणार नाही. म्हणजे थोडक्यात एक फरक काय पडा ना. त्यानंतर आता तुम्ही लांबचं नाही की आत्ताचे त्यानं तुम्हाला फोन केला नाही का, तुम्ही 2 बाटली नाही पाठवून ते पण बस स्टॉपला पाठवून दिले बाटली नाही का. त्यानंतर म्हणजे फक्त 5 दिवस औषध घेतलं. 5 दिवस नंतर थोडंसं रिझल्ट आला. त्यानंतर आणि थोडंसं आला. म्हणजे आता राहिले फक्त म्हणजे संपल्या थोडक्यात संपलीत बाटल्या. त्यानंतर म्हणजे ती खाज पण राहिली. खाज भाषा तिथं असं वेगळंच वाटत होतं मला नाही का, काहीतरी करावं. बरं, त्या आजारामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला, त्या त्रासामध्ये तुम्हाला काय करू वाटलं होतं? म्हणजे आता विषय असा असं वाटत होतं की आत्महत्याच करावं डायरेक्ट नाही का त्या आजारने. पण त्या औषध नाही का तर फरक पडला त्याच्यामुळे नाही का, म्हणजे रिझल्ट चांगला आला. आजाराचं नाव काय असेल ना? खाज येत होत्या अंगाला. ते पण ते कशामुळे आली? तुम्ही सांगितलं की घशामध्ये गाठ झाली होती. गाठ झाल्या. बरोबर आहे. तर तुम्ही 5 दिवस घेतल्यानंतर 5 दिवसात फरक पडला. 5 दिवसात जसं असं तसं 5 दिवसांनी फरक पडला. त्यानंतर अख्ख्या 2 बाटल्या संपून टाकल्या. पुढच्या बाटल्या घ्यायच्या का? पुढल्या बाटल्या आता यूज होणार ना आता. सर नक्की होणार. तू काय सांगू शकतो बाबा याच्याबद्दल? थोडंसं तुला माहिती आहे का? नाही, चांगलं आहे. रेंज चांगला आहे. ते वाचला, मारता वाचला. हा, भारी काम झालं ते. बस. त्याला जो त्रास होतो खरा त्रास होता का? तू कोण आहे त्याचा? भाऊ आहे मी त्याचा. भाऊ आहे का? छोटा भाऊ आहे ना? हा. कारण आम्हाला सांगितलं त्याच्यानंतर की तो स्वतः म्हणाला मी फाशी घेऊन मरणार आहे. एवढा त्याला त्रास. तर रस्सी घेऊन गेलता घरामध्ये. त्याने कड लावली होती, रस्सी लटकवली होती. आम्ही दरवाजा तोडून त्याला वाचवायला. हा, ते रेंज पाजला घेतलं तुमच्या मागवला. त्यानंतर ते पाच चालू केला. त्यानंतर ते घसा बिसा काय असं गाठबेटी क्लिअर झालं त्याचं. नळडे म्हणजे आवाज बिवाज चांगला ओके मध्ये यायला लागला. बरं, रिॲक्शन कशामुळे झालं होतं? रिॲक्शन म्हणजे औषधामुळं? तो नाही मग म्हणजे अचानक झालं नाही का, ते थांबून असते रिॲक्शन आज झालं नाही का, म्हणजे अचानक झालते ना, अचानक काही समजलंच नाही रिॲक्शन कशामुळे झालं. समजलंच नाही. मग ते गाठ झालत्या, त्या ऑपरेशन केलं, लेझर ट्रीटमेंट केलं.